सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दिस चॅनल. आणि आज आपण डिस्कस करतोय की इंग्लिशची टेस्ट नंबर 1 जी की 15व्या दिवशी होती, ती मी खूप लेट अपलोड करतोय. मी त्याच्यासाठी पहिल्यांदा तुमची माफी मागतो. बट ही टेस्ट आणि मी ह्याचे जे आन्सर्स लिहिलेत त्या आन्सर्स खरंच तुम्हाला यूट्यूबवरती मिळणार नाहीत. आणि यूट्यूबवरती हे इथे साईच्या ठिकाणी क्लोज आणि काहीही लिहून तुम्हाला दिलेले आहेत क्वेश्चन्स. तर ही व्हिडिओ तुम्ही प्रेफर करू शकता. ह्याच्यातून तुम्ही शिकून घ्या की कशी लिहायची आहे आणि त्यानंतर स्वतः लिहा. सो दॅट्स इट, व्हेरी सिम्पल. सो इट्स रेनिंग नाव, वी शूड ओपन अँड काय करणार रेनिंगमध्ये तुम्ही ओपन काय करणार? कागदाची छत्री, अम्ब्रेला ओपन करणार ना, मग छत्री ओपन करणार तुम्ही. त्याच्यानंतर कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर साईज, क्लोथ नाही, साईज. ओके. त्याच्यानंतर रीड द पॅसेज अँड राईट अ समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. आत्ता मी इथे तुम्हाला 2 टायटल दिलेत, म्हणजे ज्याला कुठलाही वापरायचं तू वापरू शकतो, सेम सेम होणार नाही. ओके. नाईट स्काय विथ कलर, कलरफुल नाईट. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की जर तुम्ही ह्याचा जर वाचला तर तुम्हाला कळेल की नाईटमध्ये वेगवेगळे कलर्स असतात, त्यांचा बँड असतो, त्याच्यानंतर ते आपल्या खिडकीच्या पडद्यासारखे एकत्र जुळलेले असतात. ते त्याच्यातनं एक आर्क तयार होतो, तर ते वेगवेगळे कलरफुल्स असतात. त्या लाईट्सना आपण अरोरा बोर्लिस असं म्हणतो. सम पीपल कॉल देम नॉर्दर्न लाईट्स ऑल्सो. सायंटिस्ट त्याच्यावरती खूप विचार करतात. त्याच्यानंतर दे आर नॉट क्वाईट शुअर, म्हणजे कशामुळे ते होतंय. त्याच्यानंतर इन एन्शियंट टाइम्स पीपल वेअर अफ्रेड ऑफ दॅट लाईट्स. ते म्हणायचे की वरनं ड्रॅगन्स फायरी, म्हणजे ड्रॅगन स्वतः आग ओकतायत. त्याच्यानंतर हेवनला आग लागले. असे असे एक्स्ट्रा एक्स्ट्रा याच्यामध्ये पूर्ण जर पॅसेज वाचला तर तुम्हाला त्यातली समरी ही तुम्हाला मिळते. सो ही समरी मी कशी लिहिली बघा. इन एन्शियंट टाइम वेन पीपल यूज टू सॉ ॲट अ स्काय इन नाईट दे अफ्रेड ऑफ अरोरा बोर्लिस. म्हणजे ते जेव्हा स्कायकडे बघायचे तेव्हा ते अरोरा बोर्लिसला घाबरायचे. आता अरोरा बोर्लिस काय आहे? तर इट मीन्स कलरफुल लाईट्स. आता तुम्ही बघताय मी तिथले फक्त सेंटेन्सेस उचलून फेकले नाहीत. इथे मी स्वतःची स्टोरी तयार केली, समरी तयार केली. आता इन एन्शियंट टाइम वेन पीपल, आता हा इथे तुम्ही बघू शकता की इन एन्शियंट टाइम्स पीपल वेअर अफ्रेड ऑफ लाईट्स. आता मी ऑफ द लाईट्स, आता कुठच्या लाईट्स? अरोरा बोर्लिसलाच ते अफ्रेड होते ना, घाबरत होते ना. सो मी अशा प्रकारे तो सेंटेन्स फॉर्म केला की इन एन्शियंट टाइम्स वेन पीपल यूज टू सॉ, म्हणजे ते आकाशाकडे बघायचे तेव्हा ते अफ्रेड म्हणजे घाबरायचे अरोरा बोर्लिसला. सो अरोरा बोर्लिस काय आहे की इट मीन्स दॅट कलरफुल लाईट्स विच ग्लोज इन द स्काय. दिस लाईट्स युजली ग्रो ब्रायटर देन सडनली डिम. आता ही लाईन मी जशा तशी उचलून टाकली इथे. मध्ये कोण एवढं ही सेन्स पण बनवते ही वाली लाईन, आणि तिथे युजफुल पण आली. मग ते त्याच्यानंतर मी काय लिहिलं, वेन पीपल सॉ दिस ग्लोविंग आर्क. आता आर्क मी पहिल्या सेंटेन्स मधून घेतला, आर्क अक्रॉस द एंटायर स्काय, सम इवन कन्क्लुडेड दॅट हेवन्स वेअर ऑन फायर. आता हा पॅरा वाचा तुम्ही, हा जो पूर्ण पॅरा वाचा आणि जाऊन हा पॅरा वाचा, तुम्हाला ह्याचा समरी ह्याच्यामध्ये भेटेल. ह्याला म्हणतात समरी आणि शॉर्ट नोट्स. ओके. जे युट्यूबवरती काढून दिले नाहीत ना तुम्हाला सगळ्यांनी, ते वाचा आणि हा वाचा. याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी थोडासा फरक दिसेल. त्याच्यानंतर रीड द स्टोरी केअरफुली अँड आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता रीड द ह्याच्यामध्ये काय म्हटलं की एकाला 5 पोरं होती, त्याने एक बंडल मागवला काट्यांचा आणि प्रत्येकाला बंडल दिला. तो तोडत नव्हते, पण एकेकाला एक एक दिला आणि तो तुटायला लागला. सो पॉवर ऑफ युनिटी ह्याच्यातून आपल्याला दाखवले आहे. वर्किंग टुगेदर गिव्ह स्ट्रेंथ. मीन्स सपोज तुम्हाला एक काम दिलं तर ते 10 दिवस दिले असता, 10 जणांना तोच काम दिला असता, तो 1 दिवसात कम्प्लीट होईल. सो हेच आहे मोरल ऑफ द स्टोरी. तर पहिला क्वेश्चन काय म्हणतात ते की रीड द अबो स्टोरी अँड राईट युअर ओन ओपिनियन अबाउट इट 3 or 4 लाईन्स. 2 मार्काला आहे. सो आपण इथे 4 लाईन लिहिणार आहे. पहिल्यांदा काय, युनिटी इज द पॉवर, ह्याच्यातला हा ओपिनियन आपला. वर्किंग टुगेदर गिव्ज अ स्ट्रेंथ, हा मोरल मी इथे लिहिला जो होता. त्याच्यानंतर वी कांट ब्रेक द बंडल बंडल ऑफ प्रॉब्लेम्स, इथं लिहायचं बंडल ऑफ प्रॉब्लेम्स अलोन, बट युनिटी कॅन वी युनिटी बट विथ युनिटी वी कॅन. यू कॅन नाही, वी कॅन. ओके. सो फोर्थ काय आहे की टूक हेल्प ऑफ अदर्स वेन यू फील युअर कॅपॅसिटी इज नॉट इनफ, इज नॉट इनफ. ओके. सो इथे बघा मी पण फास्ट लिहित असल्यामुळे माझे पण थोडेफार इथे चुका झाल्या, पण मी हा करेक्ट इथेच करतोय. तुम्हाला फक्त चिपकवत नाही की ही व्हिडिओ द्यायचे म्हणून देत नाहीये. ओके. त्याच्यानंतर व्हॉट टाईप ऑफ स्टोरी इज इट. आता ही स्टोरी कशी आहे? तुम्हाला ह्या स्टोरीतून ऐकल्याच्या नंतर मोटिवेशन मिळालं का इन्स्पिरेशन मिळालं? तर इन्स्पिरेशन मिळालं. मग दॅट्स वाय दिस स्टोरी इज अबाउट द इन्स्पिरेशनल स्टोरी विच गिव्स अस द मेसेज ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी इन अवर लाईफ. इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी हा मेसेज देते आणि इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. व्हॉट इज द मोरल ऑफ द स्टोरी? हा आन्सर आपल्याला त्यांनी दिलेलाच आहे. मोरल ऑफ द स्टोरी इज वर्किंग टुगेदर
gives strength to us. After that, do you like to listen to stories? Why? Yes, because it gives me the way of life as well as importance of living in the moment. आता तुम्हाला जरी जीवन जगायला शिकवत नसल्या स्टोरीज तरी तुम्हाला आन्सर्स मध्ये तसं लिहायचं आहे, बिकॉज ही स्टोरी काय म्हणते की तुम्हाला ती जीवन जगायला शिकवते ना, की एकत्र राहून शिका. सो दिस इज, आणि मी इथे हा ॲज वेल ॲज यूज केलाय. सो तुम्ही इथे अंडरलाईन करायची जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहित असाल, त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा अर्धा मार्क्स मिळू शकतो. त्याच्यानंतर डू ॲज अ डायरेक्टर, म्हणजे डायरेक्ट करा. राईट अ सेंटेन्स ऑफ एक्सप्रेसिंग सरप्राईज. वाव, इट इज अन एक्सलंट सरप्राईज टू मी. मीन्स वेन एव्हर युअर बर्थडे, त्याच्यानंतर काय होतं की कोण कोण तुम्हाला गिफ्ट्स घेऊन येतो, सरप्राईजेस घेऊन येतो. सो त्यावेळी तुम्ही काय म्हणता, वाव, इट इज अन एक्सलंट सरप्राईज टू मी. त्याच्यानंतर आपण असं पण म्हणतो ना, व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज. प्लीझंट म्हणजे काय, म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू, व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज म्हणजे आनंददायी सरप्राईज, समजतंय ना. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, राईट अ सेंटेन्स ऑफ एक्सप्रेसिंग हॅपीनेस. येस, आय एम द फर्स्ट इन द क्लास. काय आहे, एक्सप्रेस करतो ना हॅपीनेस, आपण एक्सप्रेस करतो ना. ओके, हा सेंटेन्स आहे तो. त्याच्यानंतर हा सेंटेन्स आहे. इथे तुम्ही स्वतःचे सेंटेन्स पण बनवू शकता. मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी हे सेंटेन्सेस दिले. आफ्टर दॅट 5 to 6 सेंटेन्सेस ऑफ एक्सप्रेसिंग अबाउट युअर बेस्ट फ्रेंड. आता काय काय जण म्हटलेत की आय हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स, त्याच्यानंतर फ्रॉम दॅट समीर इज माय बेस्ट फ्रेंड. तर मी कसं लिहिलंय बघा, आय एम लकी टू हॅव कॉम्रेड ॲज माय बेस्ट फ्रेंड who is helping me to complete my task as well as weekly tests. Okay, we used to go play badminton together. त्याच्यानंतर ही इज अ पर्सनॅलिटी विच आय वॉन्ट टू बी. देन म्हणजे मला अशी ह्याच्यासारखी पर्सनॅलिटी मला बनवायची, माझी स्वतःची बनवायची. ओके, सो थँक्यू कॉम्रेड फॉर बीइंग पार्ट ऑफ माय लाईफ. बिकॉज ऑफ यू माय लाईफ हॅज बीन चेंज्ड. ओके, सो दिस काइंड ऑफ सेंटेन्सेस यू हॅव टू मेक. म्हणजे काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं नाही. यू आर अ 10th स्टँडर्ड स्टुडंट आणि तुम्हाला बेस्ट म्हणून हे दिलेलं आहे. सो यू हॅव टू डू दिस काइंड ऑफ थिंग्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, फ्रेम WH क्वेश्चन्स. आता WH क्वेश्चन्स आपल्याला फ्रेम करायचे आहेत. हा मार्गी आहे का मार्जी आहे. सो वेंट इन टू द क्लासरूम. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणायचं, इन टू द क्लासरूमला आपल्याला WH करायचं आहे. सो वेअर डिड मार्गी गो, म्हणजे मार्गी गेली तरी कुठे, ती क्लासमध्ये गेली. इन टू द क्लासरूम. आन्सर झाला तयार. दीज बर्ड्स अँड लीव्स आर कॉल फ्लशेस. आता फ्लशेस आपल्याला शब्द दिलाय. आता कसं बनवलंय बघा, मी काय काय जणांनी उलटं पालटं करून तुम्हाला काहीतरी चिपकवलंय. व्हॉट वी कॉल्ड टू दीज बर्ड्स अँड लिव्स. बर्ड्स अँड लिव्सला आपण काय म्हणतो, फ्लशेस म्हणतो. हा WH टाईप क्वेश्चन आहे. ओके, वेअर आणि व्हॉटचा यूज करून आपण बनवला आहे. त्याच्यानंतर आपण कॉन्व्हर्सेशन बघूया एक, जो इथे आपल्याला दिलाय की डायलॉग लिहायचे आहेत, एक इलोक्युशन कॉम्पिटिशन. ओके, सो त्याच्याबद्दलचे आपल्याला डायलॉग्स लिहायचे. सो राईट प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस इज elocution, elocution, एलिक्युशन कॉम्पिटिशन. एलिक्युशन कॉम्पिटिशन बद्दल आपल्याला लिहायचे आहेत. सो प्रसाद काय म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन कॉम्रेड फॉर विनिंग द एलिक्युशन कॉम्पिटिशन. ओके, तर कॉम्रेड काय म्हणतो, थँक्यू प्रसाद. आता जनरली आपण असंच बोलणार ना, पण ह्याच्यामध्ये आपल्याला असे काय काय 2-3 ट्विस्ट टाकायचे आहेत की त्यातून काहीतरी मिनिंगफुल बाहेर पडत असेल. उगाच काय करतोयस, कशाला आलायस, मस्त जिंकलास, कुठला टॉपिक होता. आता टॉपिक तुला माहिती होता, तुला माहिती आहे तो कॉम्पिटिशन विन झालाय, टॉपिक माहिती आहे ना, मग ते विचारायची गरज काय. सो मिनिंगफुल पाहिजे ना काहीतरी. सो प्रसाद काय म्हणतो, प्लीज कॉम्रेड गिव्ह मी सम ट्रिक्स हाऊ टू परफॉर्म ॲज लाईक यू. म्हणजे तुझ्यासारखं परफॉर्म करायला मला काहीतरी ट्रिक्स दे, टिप्स दे. ओके, सो कॉम्रेड काय म्हणतो, डिअर यू हॅव टू रीड बुक्स टू गेट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टू ओव्हरकम द स्टेज फिअर. ओके, मग तुला खूप सारी पुस्तकं वाचायला लागतील आणि त्याच्यातून तुला ज्ञान मिळेल आणि ते ज्ञान मिळाल्याच्या नंतर तुझं स्टेज फेअर जाईल. पण प्रसाद काय म्हणतो, कॅन यू प्लीज टेल मी वन ट्रिक टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम विच हेल्प्स टू यू. म्हणजे तुम्हाला अशी एक ट्रिक सांग की ज्याच्यामुळे मला माझा हा प्रॉब्लेम पण जाईल आणि ती ट्रिक तुझ्यावरती काम झाली, म्हणजे तू त्याच्यामुळे इतका फेअरलेसली बोलू शकलास इन द फ्रंट ऑफ लॉट ऑफ पीपल. ओके, सो कॉम्रेड काय म्हणतो त्याच्यावर की फर्स्टली यू हॅव टू डू रिसर्च ऑन युअर टॉपिक. ओके, इफ यू वॉन्ट टू give the speech on some topic, that time what you do,
की तुम्ही एक रिसर्च करता. सो विथ द हेल्प ऑफ द बुक्स, विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट अँड द न्यूजपेपर बिकॉज ऑफ द करंट इश्यू. ओके, देन मेक समरी ऑफ इट. आता समरी मी काय इथे यूज केला, बिकॉज आपण समरीचाच एक भाग तयार, म्हणजे इथे समरीबद्दलच शिकतो ना जास्त प्रकारे. सो आपण समरी बनवणार, म्हणजे शॉर्ट नोट्स बनवणार. त्याच्यानंतर काय होईल की शॉर्ट नोट्स बनवायचे अँड डेली प्रॅक्टिस ऑफ दॅट समरी इन फ्रंट ऑफ द मिरर. म्हणजे जे तुम्ही शॉर्ट नोट्स बनवले, जे समरी बनवली आहे, मस्तपैकी एक 2 पानांचा स्पीच तयार केला आहे, त्याची प्रॅक्टिस जर तुम्ही मिररमध्ये केला तर ॲट सम ऑफ द, म्हणजे काही दिवसानंतर तुम्ही एक मास्टर व्हाल त्या स्पीचचे, राईट. मीन्स प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे तुम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करत नाही, एका ठिकाणी सारख्या सारखा घाव घालत नाही, तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होणार नाही. सो प्रॅक्टिस इज द की. ओके. प्रसाद म्हणतो वाव इट सीम्स युजफुल. आता तो काय म्हणतो की अरे हे खरंच उपयोगी आहे. पण कॉम्रेड काय म्हणतो, ऑलवेज रिमेंबर इट सीम्स इम्पॉसिबल अंटिल इट्स डन. म्हणजेच नेल्सन मंडेलांचं हे वाक्य कॉम्रेड चिपकवतो म्हणजे त्याला सांगतो की बाबा तुम्हाला कुठची गोष्ट होण्याआधी खूपच कठीण वाटत असते, म्हणजे इम्पॉसिबल वाटत असते, अशक्य वाटत असते, पण झाल्यावरती अरे यार ठीक आहे. आता तुम्हाला कोणी सांगितलं की 7वीच्या स्टुडंटला जाऊन शिकव, अरे तुम्ही म्हणा येस 7वीच्या स्टुडंटला एकदम सोप्पा आहे, मॅथमॅटिक्स सोप्पा आहे, इंग्लिश सोप्पा आहे, सायन्स सोप्पा आहे. बट जेव्हा तुम्हाला 10th येतं त्यावेळी तुम्हाला कोणाची तरी हेल्प लागते. दॅट्स वाय आपलं हे कॉम्रेड चॅनल. प्लीज डू सबस्क्राईब दिस to this channel and hit that bell icon to get the more videos and notification of that videos firstly. Okay, please subscribe. तर कॉम्रेड काय म्हणतो की ऑलवेज रिमेंबर इट सीम्स इम्पॉसिबल अंटिल इट्स डन. ते काय म्हटले तिथे की बाबा काहीतरी मिनिंगफुल टाका यार त्याच्यात. सो दॅट्स वाय हे मिनिंगफुल आहे, ह्याच्यातनं तुम्हाला खूप मार्क्स मिळतील. सो प्रसाद, येस आय थँक यू. प्रसाद म्हणतो येस अँड थँक्यू फॉर युअर हेल्प. सो कॉम्रेड म्हणतो मेन्शन नॉट. दॅट्स इट. समाप्ती. आता तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबून हिट करा. आता मला सांगा ही कशी वाटली तुम्हाला, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं वाटलं का, आणि अशाच प्रकारच्या टेस्टचे सोल्युशन हवे असतील तर प्लीज कमेंट मी. आणि ही व्हिडिओ तुम्हाला खरंच हेल्पफुल आहे मला माहिती आहे. सो प्लीज कमेंट करा, कमेंट करायला शिका आणि कमेंट तुमची इंग्लिशमध्ये ठेवा, कारण आपण इंग्लिशचं शिकतोय, राईट. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.